वैकसिक मानसशास्त्रामध्ये आपण पहिला टॉपिक बघतोय जीवनकाल विकासाची ओळख। यामध्ये आपण 1.4 बघायचा आहे, जन्मपूर्व वाढ आणि बदल। तर ज्या क्षणी गर्भधारणा होते त्या क्षणापासून अथकपणे विकासाला सुरुवात होते। पालकांकडून अनुवंशाच्या रूपात प्राप्त झालेल्या अनुवंशिक मार्गदर्शक तत्वांद्वारे विविध पैलूंना मार्गदर्शन केले जाते। विकासाच्या इतर अवस्थांप्रमाणेच जन्मपूर्व अवस्थेवर परिवेशीय म्हणजेच परिस्थितीजन्य घटकांचा देखील प्रभाव पडत असतो। परिणामी सर्वच जोडपी आपल्या बाळाला उत्तम जन्मपूर्व वातावरण मिळावे याकरिता सक्रिय प्रयत्न करत असतात। मग यातली जी पहिली जी अवस्था आहे जन्मपूर्व वाढ आणि बदल, यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फलन किंवा गर्भधारणेचा क्षण। फलन किंवा गर्भधारणेचा क्षण। जेव्हा आपण जीवनाची कल्पना करतो तेव्हा आपले लक्ष पुरुषांच्या रेतपेशीचा स्त्रीच्या बीजांडाकडील प्रवासाकडे केंद्रित होते। म्हणजे पुरुषाची रेतपेशी आणि स्त्रीची जे बीजांड आहे, तर ह्या रेतपेशीचा प्रवास बीजांडाकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपण जीवनाची कल्पना करत असतो। संभाव्य गर्भधारणेकरिता लैंगिक कृती महत्त्वाच्या ठरतात। याद्वारेच रेतपेशी व अंडपेशी यांच्या मिलनातून जीवनाची सुरुवात होणाऱ्या एका पेशीची म्हणजेच फलितांड पेशीची निर्मिती होते। पुरुषांची रेतपेशी व स्त्रियांची अंडपेशी हे स्वतःचा असा इतिहास घेऊन येतात। स्त्रिया ह्या आपल्या 2 अंडाशयामध्ये जवळपास 4 लाख बीजांड घेऊन जन्मास येतात। तथापि स्त्री जोवर पौगंडावस्थेमध्ये पदार्पण करीत नाही तोवर ही बीजांडे परिपक्व होत नाहीत। तिथून जोवर रजोनिवृत्तीची अवस्था येत नाही तोवर दर 28 दिवसांनी स्त्रियांच्यामध्ये बीजकोश फुटून बीजांड बाहेर पडते। या बीजांडास अत्यंत सूक्ष्म अशा पेशींद्वारे गर्भनलिकेमधून गर्भाशयाकडे ढकलले जाते। जर या बीजांडाचे गर्भनलिकेमध्ये रेतपेशीशी संयोग घडला तर गर्भधारणा घडते। म्हणजेच काय की या बीजांडाचे गर्भाशयामध्ये रेतपेशीशी जर संयोग जर आला तरच गर्भधारणा घडते। रेतपेशीचा जीवन कालावधी हा अल्प असतो, म्हणजे एकदम कमी असतो। पुरुषांच्या अंडकोशामध्ये तीव्र गतीने यांची म्हणजेच रेतपेशींची निर्मिती होते। एका दिवसामध्ये प्रौढ पुरुषांमध्ये कित्येक शेकडो दशलक्ष शुक्राणूंची निर्मिती होते। लैंगिक आंतरक्रियेदरम्यान रेतपेशी म्हणजेच शुक्राणूंचे वीर्यस्खलन होते, ज्यांचा प्रवास बीजांडाच्या दिशेने सुरू होतो। हे शुक्राणू जेव्हा स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते गर्भाशय ग्रीवेच्या माध्यमातून गर्भनलिकेमधून गर्भाशयाकडे जातात। बीजांड व शुक्राणूंचे फलन गर्भनलिकेमध्ये होते व नंतर काही कालावधीनंतर गर्भाशयामध्ये फलितांड पेशी स्थिरावते। बीजांडाच्या फलनाकरिता केवळ एकाच शुक्राणूची गरज भासते। प्रत्येक शुक्राणू व बीजांडामध्ये मानवाच्या निर्मितीकरता महत्त्वाची असणारी अनुवंशिक माहिती असते। म्हणजेच काय की प्रत्येक बीजांड आणि प्रत्येक रेतपेशीमध्ये माणसाच्या निर्मितीसाठी जे आवश्यक असणारे जी गुणधर्म आहेत हे त्यांच्यामध्ये असतात। त्यामुळं एक रेतपेशी देखील एका बीजांडाला फलित करू शकते आणि त्यापासून फलितांड पेशी निर्माण होऊ शकते। यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जन्मपूर्व अवस्थेचे टप्पे। आता बघितलं की फलितांड पेशी कशी निर्माण होते किंवा गर्भधारणा नेमकी कशी होते। यानंतर आता गर्भधारणा झाल्यानंतर जन्मपूर्व अवस्थेची गर्भधारणा ते जन्म यामध्ये कोणकोणत्या अवस्था येतात त्याला जन्मपूर्व अवस्था असं म्हटलं जातं। तर ह्या अवस्था किंवा हे टप्पे आपण बघणार आहोत। यामध्ये 3 टप्प्यांचा समावेश होतो। एक म्हणजे फलित बीजावस्था, दुसरी म्हणजे भ्रूणावस्था आणि तिसरी म्हणजे गर्भावस्था। तर पहिली अवस्था आपण बघू, यामध्ये फलित बीजावस्था, त्यालाच द जर्मिनल स्टेज असं म्हटलं जातं। गर्भधारणेपासून ते पुढील 2 आठवड्यांचा कालावधी हा फलित बीजावस्था म्हणून ओळखला जातो। गर्भधारणेपासून ते पहिल्या 2 आठवड्यांचा कालावधी जो आहे या कालावधीला फलित बीजावस्था म्हणून ओळखले जाते। जन्मपूर्व अवस्थेमधील पहिला व अल्पकाळ असणाऱ्या या अवस्थेमध्ये फलितांड पेशीची निर्मिती होणे
म्हणजे ही जी जन्मपूर्व अवस्थेतली जी पहिली अवस्था आहे ही कशी आहे, एकदम अल्पकाळ आहे आणि ही पहिली अवस्था आहे. या अवस्थेमध्ये फलितांड पेशीची निर्मिती होणे, त्याचे विभाजन होणे व वाढ होणे, फलितांड पेशीची निर्मिती होणे, त्याची विभाजन होणे व वाढ होणे यांचा अंतर्भाव होतो. या अवस्थेदरम्यान फलित बीजांड, ज्याला या टप्प्यात ब्लॅस्टोकॅस्ट म्हणजेच पेशीच्या आतील घटक द्रव्य ज्यामधून पुढे भ्रूणाची निर्मिती होते, हा जो भाग आहे याचा प्रवास गर्भाशयाच्या दिशेने होतो. म्हणजे फलित बीजांड आहे, जे फलित बीजांडाचा जो प्रवास आहे तो प्रवास गर्भाशयाच्या दिशेने होतो. गर्भाशयातील आतील अस्तरास ही पेशी जोडली जाते. हे अस्तर पोषण द्रव्यांनी परिपूर्ण असते. फलिताच्या 3 दिवसानंतर लगेचच पेशी विभाजनास सुरुवात होते. समजा एखाद्या जीवामध्ये आज 32 पेशी असतील तर उद्या त्यांची संख्या दुप्पट होते. एखाद्या जीवामध्ये आज जर 32 पेशी जर असतील तर उद्या त्यांची संख्या जी आहे ती दुप्पट होते. आठवड्याभरात यांची संख्या 100 ते 150 इतकी होते व याप्रमाणे अतिशय गतीने ही संख्या जी आहे ती वाढत जाते. पेशींच्या वाढते संख्येसोबत त्यांच्यामध्ये विशेषत्वसुद्धा म्हणजे विशेष गुणधर्म जे असतात ते गुणधर्मसुद्धा निर्माण होत असतात. म्हणजेच विशिष्ट ठिकाणच्या पेशीची निर्मिती होणे. उदाहरणार्थ काही पेशी या सुरक्षा कवचाच्या रूपात आकारास येतात, काही पेशी बाळाची नाळ, वार किंवा गर्भवेष्टनाची निर्मिती करतात. या पेशी जेव्हा पूर्ण विकसित होतात तेव्हा वार किंवा गर्भवेष्टन हे आई व बाळ या दोहोंना जोडण्याचे कार्य करते. तसेच नाळेद्वारे बाळास पोषण मूल्ये व ऑक्सिजनची प्राप्ती होते. तसेच बाळाच्या शरीरात निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ जसे की उत्सर्जक पदार्थ, कार्बन डायऑक्साईड इत्यादी याचद्वारे म्हणजे याच जी नाळ असते त्या नाळेच्या मार्फत मातेच्या शरीरात पुन्हा पाठवली जातात. म्हणजेच पोषणद्रव्ये, ऑक्सिजन ही जशी नाळेवाटे बाळाकडे पाठवली जातात तशीच बाळाच्या शरीरात जे निर्माण झालेले जे उत्सर्जक पदार्थ आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, तो नाळेवाटे परत मातेच्या शरीरामध्ये पाठवला जातो. तर ह्याच अवस्थेला म्हणलं जातं बीजावस्था असं म्हणलं जातं. दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे भ्रूणावस्था. यालाच इंग्लिशमध्ये द एम्ब्रॉयनिक स्टेज असं म्हटलं जातं. 2 ते 8 आठवड्यांचा कालावधी भ्रूणावस्था म्हणून ओळखला जातो. 2 ते 8 आठवड्यांचा कालावधी हा म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतरचा 2 ते 8 आठवड्यांचा कालावधी हा भ्रूणावस्था म्हणून ओळखला जातो. फलित बीजावस्थेच्या समाप्तीनंतर फलितांड पेशी अथवा जीव आईच्या गर्भाशयामध्ये स्थापित होतो. या क्षणापासून त्याला भ्रूण असे म्हटले जाते. या टप्प्यामध्ये बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांची व मूलभूत शरीररचनेची निर्मिती होते. भ्रूणावस्थेच्या सुरुवातीस विकसित होणारे हे बाळ 3 आवरणांनी किंवा 3 स्तरांनी बनलेले असते. या 3ही स्तरांपासून भ्रूणाच्या विभिन्न रचनांची निर्मिती होत असते. भ्रूणाचे बाह्य आवरण हे एक्टोडर्म म्हणजेच बाह्य स्तरापासून बाह्य स्तर म्हणून ओळखले जाते. भ्रूणाचे बाह्य आवरण हे एक्टोडर्म किंवा बाह्य स्तर म्हणून ओळखले जाते. यापासून त्वचा, केस, दात, वेदनेंद्रिय, मेंदू आणि मज्जारज्जूची निर्मिती होते. त्यानंतर आतील स्तर, त्याला एंडोडर्म असं म्हटलं जातं. हा आतील स्तरापासून चयापचय संस्था, यकृत, स्वादुपिंड व श्वसन यंत्रणा निर्माण होते. तर मेसोडर्म मधल्या स्तरापासून, मधला जो स्तर आहे तो मधल्या स्तरापासून त्यालाच मेसोडर्म असं म्हटलं जातं. या मधल्या स्तरापासून स्नायू, हाडे, रक्त, अभिसरण संस्था यांची निर्मिती होते. म्हणजेच काय की भ्रूणावस्था जी आहे या भ्रूणावस्थेच्या सुरुवातीस विकसित होणारे जे बाळ आहे हे 3 स्तरामध्ये विभागलं जातं किंवा 3 स्तरांमध्ये तयार झालेलं असतं. एक म्हणजे बाह्यस्तर. या बाह्यस्तरापासून केस, दात, त्वचा, वेदनेंद्रिय, मेंदू आणि मज्जारज्जूची निर्मिती होते. आतील स्तर ज्याला एंडोडर्म म्हटलं जातं. यापासून चयापचय संस्था, यकृत, स्वादुपिंड, श्वसन यंत्रणा निर्माण होते. आणि मधला स्तर किंवा त्यालाच मेसोडर्म असं म्हटलं जातं. यापासून स्नायू, हाडे, रक्त आणि अभिसरण संस्था निर्माण होते. शरीराच्या प्रत्येक भागाची निर्मिती या 3 स्तरांनी होत असते असं आपल्याला म्हणता येईल. भ्रूणावस्थेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा भ्रूण इंचभर लांब व 8 आठवड्यांचा होतो.
या टप्प्यामधील भ्रूण हा मनुष्यासारखा दिसत नसला तरी देखील बारकाईने पाहिल्यास भ्रूणाचे डोळे, नाक, ओठ, दात ओळखता येतात. या अवस्थेमध्ये डोके आणि मेंदूची वाढ तीव्र गतीने होते. म्हणजे या भ्रूणावस्थेमध्ये मेंदूची वाढ किंवा डोक्याची वाढ जी आहे ती जलद गतीने होते. त्यामुळं बाळाच्या शरीरापेक्षा डोकं जे आहे ते डोकं मोठं आपल्याला बघायला मिळतं. भ्रूणाच्या एकूण आकारापैकी डोक्याचा आकार व व्याप्ती अधिक असते. या अवस्थेमध्ये भ्रूणाच्या एकूण आकारापैकी डोक्याचा आकार व व्याप्ती ही अधिक असते. नसपेशी ज्यांना मज्जापेशी म्हणतात, म्हणजे ज्या मज्जापेशी असतात मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या मज्जापेशी असतात यांची एका मिनिटास 1,00,000 इतक्या पेशींची निर्मिती होते. म्हणजे मज्जापेशी आहेत, या मज्जापेशी एका मिनिटाला 1,00,000 मज्जापेशींची निर्मिती होते. आणि 5व्या आठवड्यापासून मज्जासंस्थेचे कार्य सुरू होते. म्हणजे मज्जासंस्था म्हणजेच काय, मेंदूशी संबंधित जी संस्था आहे, मेंदू आणि मेंदूचे जे वेगवेगळे भाग आहेत तर त्यांचं जे कार्य आहे त्यांचं कार्य हे 5व्या आठवड्यापासून सुरू होतं. आणि या मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या मज्जापेशी आहेत ह्या एका मिनिटाला 1,00,000 मज्जापेशी निर्माण होतात असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे गर्भावस्था. त्यालाच द फेटल स्टेज असं म्हटलं जातं. गर्भधारणेपासून 8 आठवडे ते जन्मापर्यंतचा काळ, गर्भधारणेपासून 8 आठवडे ते जन्मापर्यंतचा जो काळ आहे त्यालाच गर्भावस्था म्हणून ओळखलं जातं. या टप्प्यामध्ये विकसित होणारे बाळ सहजपणे ओळखता येते. म्हणजे या टप्प्यामधलं जे बाळ आहे ते आपल्याला सहजपणे ओळखता येतं. विभिन्न अवयवांमध्ये भेद करता येतो. जेव्हापासून विभिन्न अवयवांमध्ये भेद करता येणे जेव्हापासून शक्य होते त्यावेळी गर्भावस्थेची सुरुवात होते. म्हणजे जे बाळाचे जे अवयव आहेत ह्या अवयव वेगवेगळे ज्या वेळा दिसायला लागतात तेव्हा या अवस्थेची, या गर्भावस्थेची सुरुवात होते. विकसित होत असणाऱ्या बाळास आत गर्भ म्हटले जाते. या दरम्यान त्याच्यामध्ये तीव्र गतीने बदल घडतात. उदाहरणार्थ गर्भाची जी उंची आहे किंवा लांबी 20 पटीने वाढते. तसेच प्रमाणामध्ये नाट्यमयरित्या बदल होतो. 2 महिन्याच्या गर्भाच्या एकूण भागांपैकी निम्मा भाग डोक्याचा असतो. 2 महिन्याच्या गर्भाच्या एकूण भागापैकी निम्मा भाग हा कसा असतो, निम्मा भाग हा डोक्याचा असतो आणि निम्मा भाग त्याचा धड किंवा जे शरीर आहे त्या शरीराचा असतो. 5व्या महिन्यात हा आकार 1/4 होतो. वजनामध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. 4थ्या महिन्याच्या गर्भाचे वजन 4 औंस, 7 महिन्यात 3 पाऊंड, तर जन्मावेळी सर्वसाधारणपणे बाळाचे वजन 7 पाऊंड इतके असते. 7 पाऊंड म्हणजेच काय, 2.5 ते 3 किलोचं ते बाळ जन्माला येतं किंवा 2.5 ते 3 किलो वजन त्याचं झालेलं असतं. याच दरम्यान विकसित होणाऱ्या बाळामध्ये अधिक संकीर्ण बदल घडतात. अवयवांमधील भेद लक्षात येतो व तो कार्यरत होतो. उदाहरणार्थ 3 महिन्याच्या बाळामध्ये लाळेची निर्मिती होते. तसेच ते मूल मूत्रविसर्जन करायला लागतं. शरीराच्या विविध भागांमधील परस्पर संबंध विकसित होतात. म्हणजे शरीराचे जे वेगवेगळे भाग असतात त्यांच्यामधला जो परस्पर संबंध आहे तो विकसित व्हायला लागतो. जसं की खांद्यापासून हाताची, कोपरापासून ते पुढे मनगट, नंतर हाताची बोटे, याप्रमाणे अवयवांमधील संपर्क जो आहे संपर्क विकसित व्हायला लागतो. म्हणजे एक वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते वेगवेगळे पार्ट्स एकमेकाची परस्पर सहकार्याने हालचाल करू लागतात. याच दरम्यान गर्भाची जाणीव बाह्य जगाला होऊ लागते. गर्भ सक्रिय होतो याची आईच जाणीव होते. म्हणजे यावेळेला मग या दरम्यान बाळाची जी जाणीव आहे ती जाणीव त्याच्या आईला किंवा त्या मातेला व्हायला लागते. 4थ्या महिन्यात बाळाची हालचाल मातेच जाणवते. 4थ्या महिन्यात जे बाळ हालचाल करतं आतमध्ये तर ती जाणीव मातेला व्हायला लागते. काही महिन्यानंतर बाळाची लाथ मारणे आईच जाणवते. या दरम्यान बाळ गर्भाशयामध्ये हालचाल करते, वळते, रडते, डोळ्यांची उघडझाप करते, अंगठा चुकते इत्यादी ती क्रिया ते करायला लागतं. या टप्प्यादरम्यान गर्भाचा मेंदू अत्याधुनिक बनत जातो. म्हणजेच मेंदूचा विकास हा तीव्र गतीने व्हायला लागतो. डावा व उजवा गोलार्धाची तीव्र गतीने वाढ होते. नसपेशींमधील परस्पर संबंध म्हणजेच मज्जापेशींमधील परस्पर संबंध अधिक संकीर्ण बनतो. मज्जापेशीच्या भोवती विद्युत प्रवाह अवरोधे अशा आवरणाची निर्मिती होते ज्यास मायलिन असे म्हणतात. या मज्जापेशींच्या
भोवती मायलिन नावाचा रासायनिक द्रवपदार्थ निर्माण होतो. याच्यामुळे मेंदूकडून शरीराच्या इतर अवयवांकडे जाणाऱ्या संदेशांचे दळणवळण गतीने होते. मग या मायलिनमुळं काय होतं की जे संदेशाचं दळणवळण आहे एका मज्जापेशीकडून दुसऱ्या मज्जापेशीकडे हे अधिक गतीनं व्हायला लागतं. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गर्भ झोपेच्या विविध अवस्थांमधून जात असताना त्याप्रमाणे मेंदूलहरी प्रक्षेपित करतो. म्हणजे गर्भ जे आहे ते गर्भ झोपेच्या अवस्थेमधून जात असताना मेंदूलहरी त्यातून निर्माण व्हायला लागतात किंवा प्रक्षेपित व्हायला लागतात. हा गर्भ ऐकू शकतो, आवाजाच्या ध्वनिलहरी अनुभवू शकतो. 8 ते 24 आठवड्यादरम्यान मुलगा व मुलगी यामधील भेद वाढण्याकरिताचे रसस्राव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. म्हणजे 8 ते 24 आठवड्यादरम्यान बाळाचं जे लिंग निश्चितीची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा 8 ते 24 आठवड्यांचा कालावधी आहे. यामध्ये जे बाळ आहे ते मुलगा होणार की मुलगी होणार हे निश्चित होऊ लागतं आणि त्यासाठीची जी प्रक्रिया ती प्रक्रिया सुरू होते. मुलामध्ये अँड्रोजनचे प्रमाण वाढते, परिणामी मेंदूचा आकार आणि मज्जापेशींची संपर्क क्षेत्रे विकसित होतात. ज्याप्रमाणे कोणतेही 2 प्रौढ व्यक्ती एकसारख्या नसतात त्याचप्रमाणे 2 गर्भ देखील सारखे नसतात. गर्भाचा विकास जरी एकसारख्याच पद्धतीने होत असला तरी त्यांच्यामध्ये लक्षणीय भेद आढळतो. काही गर्भ अधिक सक्रिय असतात तर काही तुलनेने कमी सक्रिय असतात. काहींची हृदयाची गती अधिक तर काहींची हळू असते. तथापि एका मिनिटास 120 ते 160 ठोके या दरम्यान असा हृदयाचा धडधडण्याचा वेग असतो. म्हणजे या काळामध्ये भ्रूणाचा जो हृदयाचा धडधडण्याचा वेग जो आहे तो 120 ते 180 ठोके प्रति मिनिट असा असतो. फलनादरम्यान जी अनुवंशिक गुणवैशिष्ट्ये संक्रमित झाली त्या परिणामस्वरूपी हा भेद निर्माण होतो. म्हणजे भ्रूणांमध्ये भेद असतो हे इथं सांगितलेलं आहे. आणि मग फलनादरम्यान जे अनुवंशिक गुणवैशिष्ट्ये संक्रमित झालेले असतात तर त्याचा परिणाम म्हणून हा भेद किंवा हा फरक निर्माण होतो. तर काही भेद हे परिवेशीय घटकामुळे तर काही जे भेद आहेत हे परिस्थितीतील घटकांमुळं वातावरणातील घटकांमुळं निर्माण होतात असं देखील आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर इथं आपण जन्मपूर्व वाढ आणि बदलामध्ये 2 मुद्दे आज बघितलेले आहेत. एक म्हणजे फलन, म्हणजे जिथं गर्भधारणेचा जो क्षण आहे किंवा गर्भधारणा होते त्यालाच फलन असं म्हणलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा बघितलेला आहे जन्मपूर्व अवस्थेचे टप्पे कुठले आहेत. तर यामध्ये 3 टप्पे आहेत. फलित बीजावस्था, फलित बीजावस्थेचा कालावधी 2 ते किती आहे, फलित बीजावस्थेचा कालावधी हा 2 ते गर्भधारणेपासून ते 2 आठवड्यांचा कालावधी आहे. गर्भधारणेपासून 2 आठवड्यांचा कालावधी हा कशाचा आहे, फलित बीजावस्थेचा आहे. भ्रूणावस्थेचा कालावधी 2 ते 8 आठवड्यांचा आहे. भ्रूणावस्थेचा कालावधी 2 ते 8 आठवड्यांचा आहे. आणि गर्भावस्थेचा कालावधी हा 8 आठवडे ते जन्मापर्यंतचा कालावधी हा गर्भावस्थेचा आहे. ठीक आहे. यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.